अहो हे सगळं असलं तरी राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी भाग 2 म्हणजे पार्ट 2 होणार की काय? मित्र हो, नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. राज्यामध्ये ज्या वेळेला बघा मागं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं सरकार येणं अगदी अटळ मानलं जात होतं. अटळ म्हणजे काय? दोन्ही मिळून पक्षांची तेवढी मेजॉरिटी झालेलीच होती, त्यामुळे त्यांचं सरकार येणार हे अंतिम होतं. पण बऱ्याच काही गोष्टी घडल्या. त्यावेळी राजकारण अकल्पित वळणावर पोहोचलं. पण ऐनवेळी असं सगळं काही घडून गेलं की शिवसेना आणि भाजप यांच्या सरकारचा विषय बाजूला पडला आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचा जन्म झाला. अहो सगळंच काही आश्चर्यकारक होतं, विस्मयकारक होतं, अकल्पित होतं. पण या महाविकास आघाडीची गणितं जुळवली गेली आणि महाविकास आघाडी राज्यामध्ये सत्तेत देखील आली. लोकांना आश्चर्यही वाटलं. आता यावेळच्या निवडणुकीत मात्र महायुतीला भरघोस जागा मिळाल्या. त्यात एकट्या भाजपला बघा जादुई आकड्याच्या जवळ जाई इतपत जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळं महायुती सरकारला आता 5 वर्ष कसलाही धोका होणार नाही असं तर अगदी स्पष्ट आहे. पण राजकारणात काहीही होऊ शकतं. अहो हे सगळं असलं तरी राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी भाग 2 म्हणजे पार्ट 2 होणार की काय? किंवा महाविकास आघाडी पुन्हा राज्यामध्ये सरकार स्थापन करू शकते की काय, अशा प्रकारच्या चर्चा अचानक सुरू झालेल्या आहेत. तसं पाहिलं तर होळीच्या निमित्तानं राजकारणाचे हे नवे रंग उधळले गेले. बुरा न मानो होली है असं म्हणत काँग्रेसचे नाना पटोले यांनी थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार या महायुतीतील 2 उपमुख्यमंत्र्यांना थेट ऑफर दिली. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, आमच्याकडे या, दोघेही आलटून पालटून मुख्यमंत्री व्हा, अशा प्रकारची ही ऑफर. अर्थात नाना पटोले यांनी ही ऑफर दिल्यानंतर राजकारणामध्ये बरीच चर्चा झाली, उलट झाली, सुलट झाली, काही संमिश्र प्रतिक्रिया देखील उमटल्या आणि नाना पटोले टीकेचे सुद्धा धनी झाले. त्यानंतर त्यांनी यू-टर्न घेतला. आपण हे गमतीनं म्हणालो होतो असा खुलासा देखील नानांनी केला. पण तरीही एक वेगळी चर्चा होऊ लागली आहे. खरोखरच नाना पटोले गमतीनं म्हणाले की पडद्याआडून काही शिस्त आहे, याची सुद्धा चर्चा होते आहे. कारण महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण ते काही जमलं नाही, भाजपानं जमू दिलं नाही. भाजपाकडून त्यांना जी काही आता सध्या वागणूक मिळते त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार तर प्रचंड नाराज आहेत. अर्थात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अजित पवार यांना हे मुख्यमंत्री व्हायचं आहे. अहो त्यांची ती खूप जुनी इच्छा आहे. महायुतीत ते शक्य झालं नाही आणि भविष्यात ते होईल असं सध्या तरी वाटत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पुन्हा महाविकास आघाडी पार्ट 2 जन्माला आली तर पटोले यांच्या ऑफरप्रमाणे एकनाथ शिंदे, अजित पवार हे दोघेही आलटून पलटून मुख्यमंत्री होऊ शकतात. पण मग नाना पटोले यांनी युटर्न का घेतला बरं? नाना पटोले यांनी जरा घाई केली अशा प्रतिक्रिया काँग्रेसमधून सुद्धा उमटल्या. म्हणजे महाविकास आघाडी पार्ट 2च्या काही हालचाली सुरू आहेत की काय? आणि नाना पटोले यांनी हा विषय आत्ताच उघड करायला नको होता की काय? म्हणजे तशाच पद्धतीचं या नेत्यांना सुचवायचं आहे काय असा प्रश्न पडतो. नानांनी घाई केली म्हणजे काहीसं थांबून काही वेगळं घडवण्याचा प्लॅन होता की काय? किंवा तो प्लॅन आहे काय? आता बघा, आमच्याकडे या आणि मुख्यमंत्री व्हा असं म्हणत नाना भाऊंनी होळीच्या रंगात नवा राजकीय रंग भरला. आता होळी संपली, रंगही उतरले, पण या ऑफरचे आफ्टर इफेक्ट मात्र राज्याच्या राजकारणामध्ये जाणवू लागले. खरं तर नानांनी होळीच्या पार्श्वभूमीवर ही ऑफर दिल्यामुळे त्याला किती गांभीर्याने घ्यायचा हा एक प्रश्न होताच. पण आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रियावरून नानांनी पेपर आधीच फोडला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आणि तशा प्रकारची चर्चा देखील सुरू झाली. महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना महायुतीने मात्र नानांच्या विधानाला फारसं महत्त्व दिलेलं दिसत नाही. ऑफर देण्याऐवजी नानांनी आपल्या पक्षाकडे जरा लक्ष देण्याचा सल्ला विखे पाटलांनी दिला. आता नानांच्या म्हणण्याला सिरियसली घेत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी वेगळा विचार करायचं ठरवलं तरी
आकड्यांचं गणित महत्वाचं आहे, ते कसं जुळवणार किंवा कसं जुळलं जाणार? दादा आणि भाईंनी महाविकास आघाडीला साथ दिली तर नव्या आघाडीचं चित्र कसं असेल बघा. म्हणजे कोणाकडे किती आमदार आहेत हे बघा. काँग्रेसकडे 16, शरद पवार यांच्याकडे 10, उद्धव ठाकरे यांच्याकडे 20. आता दुसरीकडं एकनाथ शिंदे गटाचे 57 आणि अजित पवार यांचे 41. म्हणजे बघा या सगळ्याची बेरीज होते 144. म्हणजे भारतीय जनता पक्ष वगळता सर्व पक्षांची एकत्रित संख्याही बहुमताचा म्हणजे 145चा आकडा गाठत नाही. कदाचित याच स्थितीमुळे शरद पवारांनी नाना पटोले यांच्या विधानावर टिप्पणी करण्याचं टाळलं असावं. अर्थात बघा सत्ता येते म्हटल्यावर हा आकडा जुळायलाही वेळ लागत नाही हे आपल्याला पुन्हा पुन्हा दिसलं. 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण बघा प्रचंड अनप्रेडिक्टेबल बनलेलं आहे. या राजकारणामध्ये कुणीही कोणासोबत जाऊ शकतं याची झलक तर महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. त्यामुळं नाना पटोलेंचं विधान फक्त बुरा न मानो होली है पर्यंत मर्यादित ठेवायचं की त्याच्याकडे आगामी राजकीय चित्राच्या रंगाची जुळवणी म्हणून पाहायचं, याचे तर्कवितर्क लढवू लागलेले आहेत. आता लपून छपून का होईना पण महाविकास आघाडी पार्टी 2ची काही तयारी चालली आहे का अशी शंका अनेकांना आहे. काही होऊ शकतो अलीकडच्या राजकारणामध्ये, कारण सत्ता आणि खुर्ची एवढंच प्रमुख ध्येय बनलेलं आहे. पण प्रश्न उरतो तो हे शक्य होईल? कारण ज्या ईडीच्या धाकाने शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत गेलेले आहेत, तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपसोबत गेलेलं बरं असा विचार करणारे हे नेते मुख्यमंत्री पद मिळत असलं तरी हे धाडस करतील का? त्यांच्या मनात असा विचार जरी आला ना तरी त्यांना ईडीच्या तुरुंगाची गरज दिसत असतील. हो, मग दुसरी महाविकास आघाडी कशी जन्माला येऊ शकते? अहो, ईडीकडे असलेल्या पेंडिंग फाईलने या सगळ्यांचे पाय घट्ट बांधून टाकले आहेत, अगदी करकचून. मग ते हालचाल कसे करतील? बरोबर आहे ना मित्रांनो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र.